मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग. मी निलिमा कदम, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, स्टँडर्ड 8, जनरल सायन्स, फोर्स अँड प्रेशर, बल व दाब, and investment in knowledge always pays the best interest. बेंजामिन फ्रँकलिन यांचे हे विचार आहेत. मित्रांनो, बल म्हणजे काय? व्हॉट इज अ फोर्स? बघा, दैनंदिन जीवनामध्ये आपण या बलाचा उपयोग करतो का? ही उदाहरणं तुम्ही बघा आणि त्यावरून तुमच्या लक्षात येईल. एखादी वस्तू आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायची असेल, ट्रॉलीतून सामान हलवायचं असेल किंवा होडीतून आपण जात असू, या प्रत्येक ठिकाणी फोर्स म्हणजेच बलाचा वापर केलेला आहे. देन व्हॉट इज अ फोर्स? फोर्स म्हणजेच वस्तू ओढणे किंवा ढकलणे यासाठी लावलेला जोर. फोर्स इज अ पुश और पुल ऑन एन ऑब्जेक्ट. आपल्याला ती वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायची असते. A stationary object on which no force is acting remains stationary. बघा, एखाद्या वस्तूवर आपण बल लावलं नाही तर ती वस्तू आहे त्या ठिकाणी स्थिर राहते. मात्र जर आपण बलाचा वापर केला तर ती वस्तू त्याच वेगाने, त्याच दिशेने सतत पुढे जात राहते. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन आपण शिकलेलो आहोत. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. बरोबर की स्थिर वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती वस्तू स्थिरच राहते. मात्र गतिमान वस्तूवर जर बल कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने व त्याच दिशेने सतत पुढे जात राहते. गाडी बघा, गाडी आपण थांबवण्याचा प्रयत्न केला नाही तर ती त्याच दिशेने, त्याच वेगाने पुढे जात राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा मुलगा या मुलीला गाडीत बसवून ओढत आहे. तो ज्यावेळेला ओढणार आहे तेव्हा त्याच्या दिशेने ती गाडी पुढे सरकणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ही दोन मुलं एकमेकांशी लढत आहेत आणि त्यावेळेला त्यांची टीचर किंवा त्यांची आई त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजेच या ठिकाणी ही संपर्क बलाचे हे उदाहरण आहेत. व्हॉट इज अ कॉन्टॅक्ट फोर्स? एनी फोर्स दॅट रिक्वायर्स कॉन्टॅक्ट टू अकर्स. म्हणजेच या ठिकाणी प्रत्यक्ष संपर्क येतो आहे आणि त्यामुळे त्या कृतीमध्ये फरक घडून येत आहे. आता ही उदाहरणं बघा. नाउ सी दीज एक्झाम्पल. स्क्रू त्या चुंबकाला जाऊन चिकटतोय. झाडावरून फळ खाली पडतंय. म्हणजे हिअर अ फोर्स which acts on an object without coming physically in contact with. इथे दोन वस्तूंमध्ये संपर्क नाही आहे. चुंबक बाजूला आहे, खिळा बाजूला आहे, फळ बाजूला, झाड बाजूला आहे, तो माणूस खाली बसलेला आहे तरी ते फळ पडत आहे. म्हणजे दोन वस्तूंमध्ये संपर्क नसला तरी त्या दोन वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होताना दिसते. दिस इज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी बघा, आपोआप ती डिश काय होते? एकमेकांपासून दोन डिश दूर जात आहेत. त्याचबरोबर हे खिळे चुंबकाकडे आकर्षिले जात आहेत. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, मॅग्नेटिक फोर्स आर द एक्झाम्पल्स ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. झाडावरून फळ खाली पडणे म्हणजेच गुरुत्वीय बल. या दोन डिश एकमेकांपासून दूर जाणे स्थितिक विद्युत बल. लोखंडाकडे खिळे चिकटणे चुंबकीय बल. ही असंपर्क बलाची उदाहरणे आहेत. Now electrostatic force is a non-contact force. To verify this, we can do this experiment.
आपण हा प्रयोग करू शकतो. बघा, पाण्याची जी नळाची जी धार आहे, पाण्याचा जो प्रवाह आहे तो फुग्याच्या दिशेने आपल्याला वळताना दिसत आहे. This is a non-contact force, but it is a electrostatic force. स्थितिक विद्युत बल हे असंपर्क बल आहे. Another example, बघा, कागदाचे तुकडे प्लास्टिकच्या पट्टीकडे, पेनाकडे किंवा कंगव्याकडे आकर्षिले जातात. We can change the direction of this water flow with the help of balloon or thermocol glass. You should try this experiment. It's a very easy experiment. You can try it at home and see that the electrostatic force is a non-contact force. संपर्क व असंपर्क बलाचं आपण एक प्रयोग करून बघणार आहोत. या ठिकाणी एका ट्रे मध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एका बाटलीला चुंबक पट्टी बांधून त्या चुंबक पट्टीचा उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव अशा प्रकारे येईल अशी ही बाटली घेतली. दुसऱ्या बाटलीला सुद्धा अशाच प्रकारे आपण चुंबक पट्टी लावली, मात्र त्या बाटलीचा दक्षिण ध्रुव पहिल्या बाटलीच्या उत्तर ध्रुवासमोर येईल अशा प्रकारे आपण या बाटल्या त्या ट्रे मध्ये तरंगत ठेवल्या. थोडंसं आपण बाटल्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येतं की या दोन्ही बाटल्या एकमेकांच्या जवळ येत आहे, कारण चुंबकाच्या विरुद्ध ध्रुवांमध्ये आकर्षण असतं. Opposite poles of magnets attracts each other. According to this property, these two bottles come in contact with each other without any physical force. म्हणजे प्रत्यक्ष संपर्क न येता या ठिकाणी ही कृती झालेली आहे. आता तोच प्रयोग आपण परत करणार आहोत. फक्त आता या ठिकाणी काय केलंय बघा, तर उत्तर ध्रुव एकमेकांच्या समोरासमोर ठेवले. सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असतं. लाईक पोल्स रिपेल्स इच अदर. अकॉर्डिंग टू धिस प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेट्स, ह्या दोन्ही बाटल्या एकमेकांपासून दूर गेल्या. म्हणजेच याचा अर्थ प्रत्यक्ष संपर्क न येता बाटल्यांच्या गतीत होणारे बदल आपल्याला दिसून आले. म्हणजेच या ठिकाणी असंपर्क बल कार्य करत आहे. There exists a non-contact force between two. Now what is a balance force? Now when two forces are of the same strength but act in opposite direction, they are called balanced forces. बघा, या ठिकाणी हा मुलगा थोडासा जवळ आला, हा झाला, हे झालं, त्याने बॅलन्स केलं. Another example, 500. Both the weights are same. This means it is a balanced force. Balanced forces acts on the object with effective force equal to 0 as these are acting in opposite direction. बघा, दोन्हीकडे आपल्याला 200 न्यूटन एवढं बल दोन्ही हत्ती ओढताना दिसत आहे आणि त्यामुळे परिणामी बल जे आहे हे शून्य झाल्यामुळे ती वस्तू स्थिर राहते. दिस इज अ बॅलन्स्ड फोर्स. अनबॅलन्स्ड फोर्स, आता दोन्ही गाड्या आपल्याला समान दिसतायत, मात्र एका बाजूला एकच गाडी, दुसऱ्या बाजूला दोन गाडी, साहजिकच त्या ठिकाणी वजन वाढलेलं आहे. A force where two forces acting in opposing directions on a body are not equal in magnitude or also in size is known as unbalanced force. See here 50 kg and 150 kg and परिणामी ज्या बाजूला बल जास्त होतं त्या बाजूला ती वस्तू सरकते. So unbalanced forces are forces that cause a change in the motion of an object. Due to unbalanced force, there is a change in the motion of an object. Now tug of war is a perfect example of these balanced and unbalanced forces.
See here, if the force applied by person on both the side is same or equal, the rope will not move. But see here, if the opposing forces are equal, now here this is the line. If we cross this line, so here 5 people, here also 5 people, means opposing forces are equal, they are applying same force, and therefore the rope does not move. But what about unbalanced force? Here we can see that they have crossed this line because here they are pulling from the towards right side, this side. If one force is greater than the other, means right side the force has become greater, and so the forces become unbalanced and the rope moves in the direction of the greater force. Now if the people on each side of the rope are pulling with the same strength but in the opposite direction, the forces are balanced and the result is no motion. When see here 300 rope is not moving, but here 400 Newton force has been applied, means there is a greater force and so they are pulling towards left side. आपण या पृथ्वीवर उभे असतो, राहतो. का बरं? तर बालमित्रांनो, या संतुलित बलामुळेच आपण पृथ्वीवर स्थिर उभे राहू शकतो. Earth's gravitational pull exerts a downward force. See here, gravity pulls downwards on the person. पृथ्वीचा गुरुत्वाकर्षणीय बल and the other force, that is the push of the flower, exerts an upward force. हा बघा, the flower pushes upward on the person, and since these two forces are of equal magnitude and in opposite directions, they balance each other and means we are in equilibrium. आणि म्हणूनच आपण या पृथ्वीवर स्थिर उभे राहू शकतो. अदरवाइज आपण सतत बघा स्पेस मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण स्थिर उभं राहू शकत नाही. आता एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने अनेक बले लावल्यास त्यांच्या बेरजे एवढे बल वस्तूवर प्रयुक्त होते. When two forces act in the same direction, the net force is the sum of the two individual forces. See here, these two people are moving this object and they are applying the force, and therefore the net force is the sum and the object moves to the left. See here, 200 and 100 Newton, net force is 300 Newton, and so the box moves to the right side. Several forces are applied on an object in the same direction. A force equal to their addition acts on that object. But when two forces are applied on one object in directions opposite to each other, a force equal to their differences acts on the object. See here, is 12 Newton and here 10 Newton. So net force is 12 Newton minus 10 Newton is equal to 2 Newton, that is to the right. See here, 200 Newton, 100 Newton, net force is here from left side the force is more greater, and so the box moves to the right side, that is net force is 100 Newton. Now when two equal forces act in opposite directions, they cancel each other out, means the object doesn't move. Now remember, if several forces are applied on an object in the same direction, a force is equal to their addition acts on that object. If two forces are applied on one object in directions opposite to each other, if a force is equal to their difference acts on the object. A force is expressed in magnitude and direction. Force is a vector quantity. बल ही सदिश राशी आहे.